नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 108. 17 एप्रिल रामनवमी. चैत्र शुद्ध नवमी हा श्रीरामांचा जन्मदिवस सर्वत्र आनंदात उत्साहात साजरा केला जातो. राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञाने संतुष्ट होऊन यज्ञपुरुष प्रकटतात आणि पायस प्रसाद म्हणून देतात. त्यातूनच श्रीरामांचा जन्म. आपण अवतार म्हणतो, पण वाल्मिकी रामायणात मात्र वास्तवाचे भान ठेवत अथपासून इतिपर्यंत श्रीरामांना माणूस म्हणूनच दाखवलेले आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामही त्या चौकटीतच आपल्या आयुष्यात त्या अवतारात त्या आयुष्य कालावधीत काम करताना दिसतात. जगातील हे वाल्मिकींचं जे रामायण आहे ते जगातील पहिलं महाकाव्य आहे. वाल्मिकी हे पहिले महाकाव्यकार आहेत. त्याच काळात ते स्वतः असल्यामुळं सर्वत्र त्यांनी वास्तवाचं दर्शन घडवलं आहे. ऐन राज्याभिषेकाला वनवास नशिबी येतो, पण पित्यावर अतिप्रेम असल्यामुळे ते आनंदाने पत्करतात. लक्ष्मणाला मागे येण्याच्या हट्टापासून परावृत्त करायचं असतं, त्यामुळं ते सांगतात की आता माता कैकेयी आणखीन काही कटकारस्थानं करेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवायला तू इथं राहा. पण तो ऐकत नाही, तो येतोच. मग शेवटी लक्ष्मण आणि सीतेसह प्रवास सुरू होतो. बाकीची कथा आपल्याला माहिती आहे. सीतेला पळवलं जातं, रावण पळवतो. तेव्हा सामान्य लोकांप्रमाणे त्यांनी प्रचंड शोक केला आहे श्रीरामांनी. आणि ते इतके घाईकुतीला येतात की प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या माणसाला विचारतात, सीतेला पाहिलं का? माझ्या पत्नीला तुम्ही पाहिलं आहे का? तिला कोणी रावणाने पळवलं आहे, तिला असं कळलं, पाहिलं आहेत का? म्हणजे सामान्य माणसासारखाच वागतो, हे मुद्दामून सांगायची गोष्ट. अयोध्येच्या बऱ्याच दक्षिणेला असणारी पंचवटी ही लंकेच्या बऱ्याच उत्तर सीमेला असणारी पंचवटी, एवढं अंतर असूनसुद्धा पंचवटी हे वाल्मिकींनी सांगितले. वाल्मिकी रामायणामध्ये स्वच्छ उल्लेख किष्किंधाकांडात आलेला आहे की ती रावणाची उत्तरेची सीमा होती, सीमेचा अंत होता. तिथपर्यंत रावणाचं राज्य पसरलेलं होतं आणि रावणाचे 14 सहस्त्र सैन्य आणि खर आणि दूषण नावाचे सेनापती, महान सैनिक होते, जे महान योद्धे होते, असे त्यांच्यासह ते तिथं राहत होते. त्या सर्वांचा रामा फडशा पाडतात व ही बातमी वाऱ्यासारखी किष्किंधेला आणि पुढं लंकेला पोचते. रावणाला कळतं की हा रामाची बायको आहे म्हणून तो येणार, त्याला माहीतच असतं. तो दुर्लक्ष करतो. मग पहिल्यांदा किष्किंधेत गेल्यावर किष्किंधेचं बलाढ्य राज्य पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटतं की अतिशय नेटकं सैन्य प्रचंड असतं, आता ह्याला आपण ताब्यात घ्यायला पाहिजे वगैरे असे विचार चालू असतात. वास्तविक जो सुग्रीव वाली असतो तो रावणापेक्षा पराक्रमी असतो, कारण द्वंद्वयुद्धामध्ये त्यांनी रावणाला जिंकलेलं असतं आणि तुरुंगातही टाकलेलं असतं. पण रावणाचे आजोबा जे असतात ते पुलस्त महामुनी, ते येतात आणि ते म्हणतात की अरे चूक झाली माझ्या नातवाची, त्याला सोडून दे, तुम्ही दोघेही बलाढ्य आहात, दोघांची मोठी राज्य आहेत, तुझं राज्य काय? त्याला समजवतात, माफी मागतात आणि त्यानंतर महत्त्वाचा एक घाट घालतात की प्रचंड अग्नी निर्माण करतात आणि अग्नीला साक्ष ठेवून दोघांना सांगतात, तुम्ही शपथ घ्या आणि सांगा की आम्ही दोघं आता एकमेकांशी वैर करणार नाही आणि मैत्री ठेवू. आणि त्याप्रमाणे अग्नीला साक्ष ठेवून दोघांच्यात मैत्री घडवून आणतात. आणि त्यांना हे जाणवत असतं की दोन्हीही प्रचंड मोठी राज्य आहेत, लंका काय आणि किष्किंधा काय, ह्याचं आपण दोघांनी मैत्रीत रूपांतर केलं तर पुढं घातक होणार नाही. आपल्या नातवाच्या प्रेमापायी त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं असतं. आणि रामांनी मात्र हे सगळं सैन्य वगैरे बघून ह्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल, कारण आता इथून लंकाजवळ एकदा समुद्र ओलांडला की लंका, तिथंपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, ह्या सैन्याचा प्रचंड सैन्याचा उपयोग कसा करून घेता येईल, हे विवंचनेत असतानाच सुग्रीवाचा प्रस्ताव घेऊन हनुमंत येतात आणि हात मिळवणी करतात. आणि ते म्हणतात
आम्ही तुम्हाला सगळं करतो, मोबदला हे सैन्य देतो, सगळं करतो, पण त्याच्या मोबदल्यात मला काहीतरी हवं आहे असं ज्यावेळेस सुग्रीव म्हणतो त्यावेळेस ते म्हणतात काय हवं आहे, तर वालीचा वध, म्हणजे माझाच जो भाऊ त्या राज्यावर राज्य करतो आहे त्याचा वध करायचा. राम तयार होतात, त्याचा कपटाने वध केला जातो आणि वाली मेला की सुग्रीवाला राज्याभिषेक करून त्याच ठिकाणी बसवलं जातं आणि सगळं सैन्य, जवळ काही सगळं सैन्यच रामाच्या मालकीचं होतं. मग व्यूहरचना कशी करायची, काय करायची याचे आडाखे श्रीराम बांधायला सुरुवात करतात. पण तत्पूर्वी 3 दिवसाचं ते मोठं व्रत करतात आणि त्या व्रतामध्ये म्हणजे अनुष्ठानाला बसतात. पूर्ण अन्नपाण्याविना अनुष्ठान चालू असतं आणि 3 दिवसात हेतू हा असतो की समुद्राने आपल्याला जायला जागा द्यावी. पण समुद्र हात जोडून समोर उभा राहतो आणि सांगतो की मी पूर्ण दुभंगणार नाही, पण काही भाग माझा उथळ करतो, दाखवतो आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या हे बांधा, पूल बांधा. आणि त्याप्रमाणे ती जागा दाखवली जाते. त्याच्यावर नल म्हणून जो स्थापत्य विशारद म्हणजे आजचा इंजिनियर तो त्याच्यावर नेमला जातो. पहिल्यांदा मोठमोठाले वृक्ष खाली एकमेकांना बांधून टाकले जातात आणि त्याच्यावर म्हणजे रामायणात इतका उल्लेख आहे की यंत्रांनी पर्वत हलवले, याचाच अर्थ काहीतरी सुरुंग लावून ते फोडले असतील आणि काही त्यांनी आणलं असेल, काहीतरी त्याची योजना असेल. पण यंत्र हा शब्द रामायणात आहे, हे महत्त्वाचं वाटलं मला. आणि ते त्यांनी केलं. मोठाले पर्वतातले दगड टाकले, नंतर ते दगड श्रीराम म्हणून टाकले गेले, ते तरंगले, त्याच्यातून वाट काढत ते लंकेत पोचले. प्रचंड मोठं युद्ध आहे, सगळ्यात पहिलं आंतरराष्ट्रीय युद्ध आहे ह्याचा. आणि रामाने काय केलं, 2 समित्या स्थापल्या, पथकं स्थापली. त्याच्या अंतर्गत अनेक पथकं होती. पहिलं पथक टेहळणी पथक, तिथं जाऊन तुम्ही अंदाज घ्या कुठल्या कुठल्या मार्गाने जाणं सोपं आहे, राजधानीपर्यंत रावणापर्यंत कसं पोचता येईल, वेगवेगळ्या मार्गाने जायचं, त्यांचा अंदाज घ्यायचा. आणि दुसरं पथक जे होतं त्याला व्यवस्थापन पथक, की आपण एवढी लोकं जाणार, आपल्या सैन्याला अन्न पाणी कसं मिळेल, राहायची सोय काय होऊ शकते का, आणि त्यांचं सैन्य किती आहे, ह्या सगळ्याचा अंदाज त्याच्यात बांधला गेला. आणि ह्याचं सगळं विस्तृत वर्णन रामायणात केलेलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय हे पहिलं युद्ध की जे जास्त दिवस चाललं. आजच्या काळातलं युक्रेनचं युद्ध सोडलं तर जगातलं सर्वात मोठं जुन्या काळातलं प्रदीर्घ 85 दिवस चाललेलं हे महायुद्ध होतं. आणि विषमता म्हणजे रावण रथात होता आणि श्रीराम चालत होते. आणि असा हा सगळा प्रचंड घाट 85व्या दिवशी रावणाचा म्हणजे त्याचा घात केला जातो, वध केला जातो. आणि रावण मेल्यावर राज्य सगळीकडं गुढ्या उभारतात, तोरणं उभारतात आणि रावणाचंच सैन्य रामाच्या बाजूने रामाचा जय जयकार करायला लागतं. ही एक मोठी गोष्ट नमूद केलेली आहे. आज रामनवमीच्या दिवशी रामाचं धोरण काय असायचं, ते किती प्रदीर्घ असायचं. नुसतं तो मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे कर्माशिवाय राहिला असं नाही, हे लक्षात येण्यासाठी हे सांगितलं. कारण युद्धकाळामध्ये उद्याचं धोरण ठरवताना मोठं काम रामांनी काय केलं आहे, तर उपलब्ध असलेल्या सैन्याला प्रचंड मानसिक बळ दिलं आहे. म्हणजे आजचे मोटिवेटर जे काम करतात ते स्वतः श्रीरामांनी केलं आहे, हे उल्लेख केलेले आहेत. आणि असं हा श्रीराम त्यांनी एक नवीन युगधर्म स्थापला त्या काळात. त्या काळाला आवश्यक असणारा की कितीही सत्ता असेल, कितीही बळ असेल, कितीही ताकद असेल, दौलत असेल, धनदौलत असेल, तरीसुद्धा नीतिमत्ता सोडून चालणार नाही. आणि ती स्वतः श्रीरामांजवळ होती, म्हणूनच ते विजयी झाले. धन्य श्रीराम आणि धन्य वाल्मिकी महामुनी.